टाइम वेळेचं बंधन आहे, वेळेअभावी सामने उशीर होतील, त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला सहकार्य करायचं आहे. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कृष्णाई क्रिकेटर संघाचा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि मैदानात पाठवायचे जे स्वयंभू कोकणेश्वर संघाची प्रारंभिक जोडी. हमारे चैनल tenniscricket.in को कृष्णाई क्रिकेटर संघ नाणेफेक जिंकतोय, प्रथम क्षेत्ररक्षण करतोय व आमंत्रित करतोय तो एका बलाढ्य अशा संघाला म्हणजे प्रथम फलंदाजी करण्यासाठी. तर सन्माननीय सुशील चिपकर यांचं इथे आगमन होतोय, तर मंडळाच्या वतीने त्यांना स्थानापन्न व्हायची विनंती करतोय. सन्माननीय श्री सुशील चिपकर यांचं आगमन होतंय. पंचांची खूण येते सामना सुरू होण्याची. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी संदीप जाधव आणि भूषण जाधव ही जोडगोळी मैदानात दिसते. प्रारंभिक पहिलं वहिलं षटक बहुधा पॉवर प्लेचं अनिवार्य षटक. हे विशाल कावळे आपल्या हाती चेंडू घेतोय. तसेच सन्मानाचे राजू वालावकर यांचंही आगमन होते, त्यांनाही स्थानापन्न व्हायची विनंती करतोय. धन्यवाद. आपण दिलेल्या विनंतीस मान देऊन स्थानापन्न झाल्याबद्दल खूप खूप स्वागत तुमचं. तर पहिला चेंडू निर्धाव गणला जातो. दुसरा चेंडू टाकण्यासाठी विशाल कावळे सज्ज होतो. हुक करण्याचा बहुधा प्रयत्न फसला जातो. चोरटी अशी एक धाव ही दोन्ही फलंदाज पूर्ण करताय. थोडंसं गच्चाळ फेकी त्यानंतर मात्र एका धावेवर संघाचं खातं हे उघडलं जातंय. एक अशी धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना सोनसुरे संघाची. पहिले वहिले निर्णायक असं पॉवर प्लेचं षटक बहुधा कर्णधार विशाल कावळेच्या हाती चेंडू. नक्कीच दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मोठी संधी असेल ती या षटकादरम्यान मोठे फटके खेळायची. हुक करण्याचा प्रयत्न नक्कीच, मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि सुरेख प्रकारचा झेल हा अनिकेतद्वारे टिपला जातोय. जो सापळा रचला होता भूषण जाधवसाठी त्या सापळ्यात बहुधा अडकतोय आणि पहिला वहिला मोहरा हा गारद होतोय तो स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे संघाचा 1 या धावसंख्येवर. आगमन होतंय. मंडळाच्या मी त्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करतोय. किरण पालेकर यांचं आगमन होते. खूप खूप स्वागत या स्पर्धेदरम्यान तुमचं. तर पहिला गडी हा स्वस्तात गारद होतोय. नक्कीच भूषण जाधव याच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात होतं, परंतु त्या अपेक्षा पूर्ण न करताच माघारी परतला जातोय. चुकीचा फटक्याचा मोहरा बनतोय आणि तंबूचा रस्ता पकडतोय. नवीन फलंदाजाची वर्णी म्हणजे तो चेतन गडेकर याची वर्णी ही मैदानात लागते. नक्की 2021 सालची सोनसुरा मर्यादित सोनसुरा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा एक वादळासारखी खेळी चेतन पाहायला मिळाली होती. तीच खेळीची बहुधा दिसते ती मात्र या स्पर्धेदरम्यान आपल्या संघाला जर अंतिम फेरीत धडक मारायची असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची एका मोठ्या खेळीची अति आवश्यकता ती स्वयंभू कोकणेश्वर संघाला पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी. नक्कीच मात्र सन्मानजनक चेंडू टोलून काढतोय स्लिपच्या देशात. एक धाव ही मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते आणि एका धावेने संघाचं धावफलक हे पुढे सरकता येते. 2 अशी धावसंख्या ही धावफलक 4 अशी धावसंख्या ही धावफलक
2 अशी धावसंख्या ही धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. उर्वरित या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. नक्कीच जे पॉवर प्लेचं अनिवार्य षटक, ज्या षटकाची जबाबदारी आपल्या खांदी घेतोय कर्णधार आणि उपयुक्त अशी गोलंदाजी करतोय. गगन भरारी फटका. नक्कीच चेंडू बराच काळ हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि धुंडोरे साजना करत एक झेल सोडला जातोय. परिणामी मात्र दुसरी धाव घेण्याचा बाळा मात्र अंगलट येतोय आणि धावबादच्या स्वरूपात मात्र संदीप जाधव याची खेळी ही अखेरीस संपुष्टात येते. दुसरा हादरा हा कोकणेश्वर सोनसुरे संघाला बसतोय. 2 गड्याच्या मोबदल्यात केवळवाणी अशी अवस्था ही मात्र धाव फलकावर लागते. ती 3 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. कुडाव यांचे कृपया मान्यवर कक्षा देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खूप खूप स्वागत त्यांचं या स्पर्धेदरम्यान. प्रतिस्पर्धी संघासमोर एक मोठं आव्हान ठेवायचं आणि अंतिम फेरी गाठायची हा इरादा बहुधा स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे संघाचा. तर प्रतिस्पर्धी म्हणून उभा असलेला संघ जो कृष्णाई क्रिकेटर्स संघ कमी धावात प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं आणि या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवायचं. अंतिम फेरी गाठायची. अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी संघावर मात करायची आणि या सुवर्ण अक्षराने या चषकावर आपलं नाव कोरायचं हा मनसुबा बहुधा दिसतोय. तो मात्र कृष्णाई क्रिकेटर्स या संघाचा. कृष्णाई क्रिकेटरचे संघ मालक सुमित धुरी, सन्माननीय श्री सुमित धुरे हे परदेशातून या सामन्याचा आनंद लुटतायत. खूप खूप शुभेच्छा सुमित धुरी तुम्हाला. तर ओमकार याची वर्णी लागते संघाच्या वतीनं. पहिलं हे निर्णायक पॉवर प्लेचं षटक बहुधा विशाल कावळे एका लाख मोलाची गोलंदाजी करताना दिसतोय. नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय तो मात्र ओमकार चिपकर. अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या बाजूने सन्मानजनक चेंडू टोलून काढतोय. नक्कीच मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव ही पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा जीवघेणा प्रयत्न मात्र अखेरच्या क्षणाला समाप्त केला जातोय आणि एका धावेवर समाधान मारत एका षटकाचा खेळ हा समाप्त होतो. एका षटकाच्या सांगते अखेरीस 2 गड्याच्या मोबदल्यात 4 अशी धावसंख्या ही स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे संघाची प्रथम फलंदाजी करताना. पॉवर प्लेचा अनिवार्य षटक हे समाप्त होते. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बहुधा कृष्णाई क्रिकेट संघाचा मात्र योग्य ठरतोय. निर्णायक या पॉवर प्लेच्या षटकात 2 महत्वाचे मोहरे हे गारद होत आहेत. भूषण जाधव सारखं एक वादळ माघारी. नवीन गोलंदाज मात्र तुषार याची वर्णी लागते. नक्कीच मात्र चेंडू टोलून काढतो. एक पूर्ण जाते आणि एका धावेवर समाधान मानत धावसंख्या सरकते ती 5 या अंकावर. हे प्रगतीपथावर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ हा समाप्त होतो. निर्णायक असा 2 संघांसाठी. आडव्या पेटचा फटका. नक्कीच मात्र चेंडू टोलून काढतोय. जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षक ताबा मिळवतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे 1 धाव खेळण्याची ही नामी संधी आणि या संधीचा सुनो करत 1 धाव ही पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या ही पुढे सरकली जाते. ती 6 धावा. या पूर्वीच्या सामन्यादरम्यान मात्र तब्बल 4 षटकात 5 षटकात तब्बल 61 धावांचं आव्हान उभं केलं होतं ते स्वयंभू कोकणेश्वर संघानं. तशाच प्रकारची अपेक्षा बहुधा दिसते ती या सामन्यादरम्यान. फुलटॉसचा चेंडू आपल्या फॉलोथ्रोवर तुषार चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न थोडासा अपयशी ठरतोय. परिणामी दोन्ही फलंदाज आपल्या चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाय्याने 1 धाव ही पूर्ण केली जाते आणि एका धावेने बहुधा थोडासा धावफलक हा पुढे सरकला जातोय. तो 7 अशी धावसंख्या ही धावफलकावर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर स्वयंभू कोकणेश्वर संघ प्रथम फलंदाजी करताना 2 गड्याच्या मोबदल्यात 7
7 धावा, आडव्या बॅटचा फटका, क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय, कोणतीही चूक न करता एक साधा सोपा झेल हा टिपला जातोय आणि तिसरा हादरा हा बसतोय तो मात्र स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे या संघाला. सन्मान श्री जगन्नाथ डोंगरे यांचं आगमन होतंय. मंडळाच्या वतीने त्यांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करतोय. माजी पंचायत समिती सभापती सन्माननीय श्री जगन्नाथ डोंगरे यांचं खूप खूप स्वागत मंडळाच्या वतीनं. त्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करतोय. हुक करण्याचा प्रयत्न, नक्कीच मात्र चेंडू गगन भरारी घेतोय, क्षेत्ररक्षक अनुप मातोंडकर झेल खाली येतोय, झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय, अखेरच्या क्षणाला मात्र चेंडू विसावा घेतोय तो सीमा रेषेच्या. थोडंसं मागे सरकावं आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे. आपल्यामुळेच ही स्पर्धा रंगतदार स्पर्धा आणि आतापर्यंत योग्य अशी स्पर्धा जमत आलेली आहे. तर कृपया थोडंसं सहकार्य करा. आपलं सहकार्य हे लाख मोलाचं आमच्यासाठी. देवेंद्र गडेकर अनुभवी खेळाडू आहेत, त्यांनी कृपया थोडंसं मागे सरकायचं आहे आपल्या सहकार्यांना घेऊन. तर 2 षटकाचा खेळ हा समाप्त होतोय. 2 षटकाच्या सांगते अखेरीस 3 गड्याच्या मोबदल्यात स्वयंभू कोकणेश्वर संघाची धावसंख्या होती ती 13 धावा. नवीन फलंदाज म्हणजे ज्याने पहिल्या यापूर्वीच्या सामन्यात 3 षटकाच्या सहाय्याने 36 धावांची बहारदार खेळी केली होती आणि आपल्या संघाला या स्पर्धेदरम्यान आपलं आव्हान जिवंत ठेवण्यास मदत केली होती. तोच आयकॉन खेळाडू विनय जाधव हा स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. नवाकुरा गोलंदाज बहुधा ऋषी कुडव याच्या हाती कर्णधार चेंडू सोपवतोय. नक्कीच मात्र पहिलं षटक हे मात्र आपल्या हाताळण्यासाठी सज्ज होतोय. आपल्या धावसंख्या मात्र 13 अशी धावसंख्या. 2 षटकाचा खेळ हा समाप्त होतोय. नक्कीच मात्र प्रयत्न करत राहा. प्रयत्नाने नक्कीच मात्र आपण यशाचा पाठलाग करू शकतो. ऋषी भेरे सज्ज होतोय तो गोलंदाजी करण्यासाठी. पंचांच्या डाव्या बाजूने एका बाजूने एक मोठा फलंदाज ज्याने अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाला नावलौकिक अशी खेळी करून आरोली संघाला सुवर्ण चषकाचा मानकरी बनवून दिला तोच विनय जाधव या स्पर्धेदरम्यान दिसतोय. नक्कीच मात्र कव्हरच्या चेंडू टोळून काढतोय क्षेत्ररक्षण. जोपर्यंत चेंडू पर्यंत जातोय तोपर्यंत मात्र अखेरच्या क्षणी मात्र चेंडू मात्र चौकाराच्या दिशेने वेग घेतोय आणि पहिला चौकार हा पाहायला थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतात. चेंडू अवांतर असल्याची गुण आमच्या दिशेने दर्शवतात. परिणामी एका धावेची भर ही प्रतिस्पर्धी म्हणजेच स्वयंभू कोकणेश्वर संघाच्या खात्यात जमा होते आणि 18 धावा या धावफलकावर मात्र लगावल्या जातात. त्या तिसरं षटक चालू असताना हुक करण्याचा प्रयत्न मात्र देवेंद्र धुरी. चेंडू मागे धावतोय. शेवटच्या क्षणी मात्र चेंडू अडवतोय. चेंडूची पुनश्च परिती करेपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा मोह हा ओमकार याला आवडत नाही आणि या मोहात मात्र फसला जातोय. छोटीशी पण एक नाजूक अशी खेळी करून संघासाठी मात्र मदत करत माघारी परतला जातोय. चौथा हादरा हा स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा कर्णधाराचा निर्णय हा चुकीचा ठरवणार नाही असं थोडंसं भाकीत बहुधा गोलंदाज करतायत. ज्या कर्णधाराने आपल्यावर विश्वास ठेवून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो निर्णय मात्र आपण चुकू द्यायचा नाही आणि गोलंदाजी दरम्यान एक सुरेख अचूक टप्प्याचा मारा करायचा, प्रतिस्पर्धी संघाला 30 ते 35 धावात रोखायचं, या सामन्यात विजय संपादन करायचा आणि अंतिम फेरी गाठायची, हे मात्र नक्की स्पष्टीकरण या स्पर्धेदरम्यान या सामन्यात दिसतंय. महत्वाचे मोहरे म्हणजेच भूषण जाधव, चेतन गडेकर सारखे मोठे फलंदाज मात्र स्वस्तात गारद होतात. तदनंतर मात्र जबाबदारी येऊन ठेपते ती मात्र संघाचा आयकॉन खेळाडू विनय जाधव याच्या हाती. नवीन फलंदाजाची वर्णी लागते. सुधीर गावडे मैदानात येतो, हुक करण्याचा प्रयत्न हा अखेरच्या क्षणाला मैदानात प्रयत्नच राहतोय. बाकीचं काम यष्टमागे विशाल कावळे पूर्ण करतोय. चेंडूची गणना ही निर्धाव गणली जाते. तिसरं षटक हे प्रगतीपथावर, तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. धावसंख्या ही नाममात्र 19 धावा अशी केविलवाणी अवस्था ही दिसते. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, त्याच प्रकारे मारण्याचा चेंडू मात्र चेंडूची गणना ही निर्धाव गणली जाते. बहुधा 4 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय आणि धावसंख्या स्थिरावते ती 19 या अंकावर. नक्कीच मात्र जखडून ठेवलं जातंय. ज्या गोलंदाजीसाठी ऋषी भेरेला ओळखलं जाते त्याच प्रकारची गोलंदाजी कसून गोलंदाजी केली जाते आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जातंय. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू मात्र थोडंसं गचा क्षेत्ररक्षण पण यष्टीमागे विशाल कावळेकडून पाहायला मिळतंय. पंचांची खूण ही अतिरिक्त चेंडू अवांतर असल्याची खूण येते आणि 22च्या स्वरूपात 2 असे एकूण मिळून 3 धावा या संघाच्या खात्यात पडतायत आणि 3 धावेने धावसंख्या परावर्तित होती ती 22 धावा. ह्या धावफलकावर प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे या संघाची. 4 महत्वाचे मोहरे मात्र गारद होत आहेत. जबाबदारी ही मात्र स्वतः कर्णधार विनय जाधव याच्या खांदी आहे. या षटकादरम्यान मात्र नक्कीच 4 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. 4 चेंडूच्या सांगते अखेरीस मात्र 22 अशी धावसंख्या ही धावफलकावर. ऋषी आपल्या शतकातील पुढील चेंडू करण्याचा प्रयत्न, अनुप मातोंडकर झेल खाली येतोय आणि सुरेख प्रकारचा झेल मात्र ट्रिपला जातोय आणि सुधीर गावडे याची खेळी मात्र संपुष्टात येते. 5वा हादरा हा स्वयंभू सोनसुरे कोकणेश्वर संघाला मात्र बसतोय. जवळजवळ अर्धा संघ हा गारद होतोय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा योग्य ठरवला जातोय तो मात्र कृष्णाई वॉरियर्स क्रिकेट संघाचा. आणि याची वर्णी लागते. सन्मानजनक चेंडू खेळून काढतोय. नक्कीच मात्र ऋषी भेरे आपल्या फॉलो थोडं चेंडू वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी ही दोन्ही खेळाडूंकडे. या एका धावेने धावसंख्या ही परावर्तित होती ती 23 धावा या धावफलकावर. 3 षटकाचा खेळ हा समाप्त होतोय. 3 षटकाच्या सांगते अखेरीस निम्मा संघ हा गारद होतोय तो स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे संघाचा. नाममात्र 23 अशी केविलवाणी अवस्था. दोन षटकाचा खेळ शिल्लक. नक्कीच प्रयत्न असेल तो विनय जाधव याच्या या 2 षटकात तब्बल 22 ते 25 धावा जमवायच्या. प्रतिस्पर्धी संघासमोर 55 ते 60 धावांचं आव्हान हे ठेवायचं. नक्कीच मात्र एकापेक्षा एक असे मोठे फलंदाज विशाल कावळे, अनुप मातोंडकर, देविन धुरी असे मोठे मोहरे बहुधा दिसत आहेत. ते प्रतिस्पर्धी संघादरम्यान तर या संघाच्या कोट्यातील महत्वाचे 5 मोहरे स्वस्तात गारद होतात आणि जबाबदारी ही कर्णधाराच्या खांदी येऊन ठेपते. एका बाजूने कर्णधार एकेरी दुहेरी धावा घेत संघाचं धावफलक हे पुढे सरसावताना दिसतोय तर त्याला साथ देण्यासाठी डावकुरे हाताचा समीर राणे हा मैदानात नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. कर्णधार विशाल कावळे 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. नक्कीच या स्पर्धेदरम्यान कमी धावांचे सामनेही खूप महत्वाचे रोमहर्षक सामने रंगले होते. नक्कीच या प्रकारचा सामना हा रंगताना दिसतोय तो मात्र या स्पर्धेदरम्यान. स्पर्धेत जर आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर नक्कीच अंतिम फेरी जर गाठायची असेल तर नक्कीच मोठी धावसंख्या ही उभारणे ही अति आवश्यक.
तर विनय सज्ज होतो स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी. विशाल आपल्या षटकातील पहिला वहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हुक करण्याचा प्रयत्न फसला जातोय. बीट होतो यष्ट्यामागे अनुप मातोंडकर. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज एक धाव ही पूर्ण करतायत. तर बाईच्या स्वरूपात एक धाव ही पूर्ण केली जाते आणि एका धावेने मात्र धावसंख्या ही मुंगी पावलाने पुढे सरकली जाते. ती नाममात्र 24 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे संघाची. अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक. 11 चेंडूत 4 ते 5 मोठे फटके मारायचे आणि प्रतिस्पर्धी संघासमोर 55 ते 60 धावांचं तगडं आव्हाने उभं करायचं हा इरादा बहुधा दिसतोय. तो मात्र स्वयंभू कोकणेश्वर या क्रिकेट संघाचा. एका बाजूने सुमित धुरे याचा संघ जे परदेशातून हा सामन्याचा आनंद लुटतात. खूप खूप शुभेच्छा सुमित धुरे तुम्हाला या स्पर्धेसाठी. आपला संघ घेऊन ते मैदानात उतरले जातात आणि या स्पर्धेत आपला संघ मैदानात उतरतात. कृष्णाई क्रिकेटर्स हा संघ मात्र या स्पर्धेदरम्यान खेळताना दिसतोय. आतापर्यंत आपले अथक प्रयत्न पणाला लावत मात्र या स्पर्धेत मात्र आपलं आव्हान जिवंत ठेवत आतापर्यंत ही मजल मारली जाते. या स्पर्धेतील पुढील सामना नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न फसला जातो. यष्टी उद्ध्वस्त होते आणि समीर राणे याची खेळ ते मात्र स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे संघाचं दुःखाचं सावट हे स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे डगआउटमध्ये. तर आनंदाचं वातावरण बहुधा कृष्णाई क्रिकेटर संघाच्या बाजूने दिसते. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत योग्य ठरवताना दिसत आहेत ते मात्र कृष्णाई क्रिकेटर संघाचे गोलंदाज. संघाच्या वतीनं चौथं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक कर्णधार विशाल कावळे हाती चेंडू घेतो. एका बाजूने संघाचा कर्णधार मात्र मैदानात दिसतोय. लेगस्टिकच्या बाहेर आणणारा चेंडू मात्र एक धाव पूर्ण करण्याचा नामी संधी ही संधी बहुधा दडवली जाते. परिणामी मात्र एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाते. बाईच्या स्वरूपात एका धावेने धावसंख्या बदलली जाते. ती 25 धावा पावशतकी धावसंख्या ही मात्र धावफलकावर लागते. ती स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे क्रिकेट संघाची. नक्कीच विनय जाधव याच्याकडून मोठ्या अपेक्षा, मोठा फटका मारायचा. नक्कीच या षटका दरम्यान 1-2 मोठे फटके मारायचे. एक तगडं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर उभं करायचा हा इरादा. प्रयत्न असेल तो या चेंडूवर या गोलंदाजीवर तुटून पडायचं. विशाल आपल्या गोलंदाजी दरम्यान एक किफायतशीर गोलंदाजी करताना दिसतो. हुक करण्याचा प्रयत्न फसला जातो. यष्ट्यामागे यष्टीरक्षक अनुप मातोंडकरच्या हाती जाऊन चेंडू विसावतो. चेंडूची गणना ही निर्धाव गणली जाते. बहुधा 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित या षटकातील 2 चेंडूचा खेळ हा शिल्लक. नक्कीच मात्र जखडून ठेवण्यात यशस्वी ठरतात ते गोलंदाज कृष्णाई क्रिकेटर संघाचे. पंचांच्या डाव्या बाजूने 2-3 पावलांचा रनअप घेत विशाल कावळे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. विनय एका बाजूने एकेरी दुहेरी धावा घेत मात्र थोडंसं बाहेर जाणारा चेंडू यष्ट्यावर जाऊन आदळतोय आणि माघारी परतावं लागतंय. ते विनय जाधवाची खेळी मात्र इथे संपुष्टात येते. 7वा हाजरा हा स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे संघाला बसतोय. 7 गड्याच्या मोबदल्यात नाममात्र 25 धावा अशी धावसंख्या.
25 या धावसंख्येवर नवीन फलंदाज बहुधा एक अनुभवी असा खेळाडू अभिजित भेरे याची वर्णी लागते ती स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी. नक्कीच प्रयत्न असेल तो या चेंडूवर मोठे फटके मारायचे. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 7 चेंडूत तब्बल 20-22 धावा जमवायच्या. प्रतिस्पर्धी संघाला एक फायटिंग टार्गेट द्यायचं हे उद्दिष्ट बहुधा दिसते ते मात्र स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे संघाचं. पावशतकी खेळ ही मात्र अजूनही धाव फलकावर दिसते. 7 फलंदाज हे गारद होत आहेत. हुक करण्याचा प्रयत्न नक्कीच मात्र चेंडू हवेत सूर घेतो आणि विशाल कावळे कोणतीही चूक न करता झेल टिपला जातोय आणि अभिजित भेरे आल्या पावली माघारी परतला जातोय. 8वा हादरा हा बसतोय तो मात्र नक्कीच स्वयंभू वर्णी लागते. संघाच्या वतीने शेवटचं निर्णायक आणि 5वं षटक बहुधा गौरेश याच्या हाती कर्णधार चेंडू सोपवतोय. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा कर्णधाराचा निर्णय हा चुकीचा ठरता कामा नये याची जबाबदारी हे गोलंदाज घेत आहेत आणि परिणामी गोलंदाजीमध्ये एक सुरेख प्रकारची गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज म्हणजे जे मातब्बर असे खेळाडू भूषण जाधव, विनय जाधव, समीर राणे, चेतन गडेकर सारखे एकापेक्षा एक मोहरे मात्र गारद करत केविलवाणी अशी अवस्था मात्र 25 धावावर मात्र महत्वाचे 8 गडी हे बाद होत आहेत. गौरेश सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी. एका बाजूने सुनील सज्ज होतो डावकुरे हातीचा फलंदाजी करण्यासाठी. हुक करण्याचा प्रयत्न पसला जातोय. उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांची खूण येते ती अवंतर चेंडूची. परिणामी एका धावेने धावसंख्येमध्ये थोडासा बदल होतोय तो 26 धावा या धावफलकावर. इनिंगची सांगता करणारा षटक. या षटकातील 6 चेंडूचा खेळ हा शिल्लक. नक्कीच या 6 चेंडूत 12 ते 15 धावा वसूल करायचा हा इरादा बहुधा सोनसुरे संघाचा. हुक करण्याचा प्रयत्न हा अखेरीस मैदानावर प्रयत्नच राहतोय. परिणामी चेंडूची गणना ही निर्धाव गणली जाते. यष्टीरक्षकाच्या हाती जाऊन चेंडू विसावला जातोय. धावसंख्या स्थिरावते ती नाममात्र 26 धावा. केविलवाणी अशी अवस्था बहुधा पाहायला मिळते ती मात्र स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाची. ज्या संघाने या पूर्ण स्पर्धेदरम्यान आपला बोलबाला वाजवला होता तोच सोनसुरे कोकणेश्वर संघ मात्र थोडासा हतबल होताना दिसतोय. देवेंद्र चेंडूवर येतोय, चेंडू अडवतोय. चेंडूची पुनश्च करेपर्यंत 1 धाव घेण्याची संधी ही दोन्ही फलंदाजांकडे. परिणामी एका धावेने धावसंख्या परावर्तित होते ती 27 धावा या धावफलकावर. शेवटचं आणि निर्णायक षटक प्रगतीपथावर. 5व्या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ हा शिल्लक. एका बाजूने एकेरी दुहेरी धावा घेण्यात माहीर असलेला संदीप जाधव हा अजूनही मैदानात दिसतोय. तर 4 चेंडूचा खेळ हा शिल्लक. 4 चेंडू दरम्यान फलंदाज मैदानावर दिसतोय तो मात्र संदीप जाधव. हुक करण्याचा प्रयत्नच राहतोय. चेंडूची गणना निर्धाव गणली जाते. 3 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. उरलेले शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावते ती मात्र 27 या अंकावर. महत्वाचे 8 गडी हे बाद होतात. मात्र 2 फलंदाज एकेरी दुहेरी धावा घेण्यासाठी प्रयत्न करतात परंतु ते प्रयत्न मात्र अपयशी ठरतात. हुक करण्याचा प्रयत्न पंचांची खूण येते ती नो चेंडूची. तोपर्यंत मात्र झेल टिपला जातोय आणि दोन्ही फलंदाज आपल्या चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाय्याने 2 धावा पूर्ण करतायत. परिणामी 3 धावा या संघाच्या खात्यात जोडल्या जात आहेत आणि 3 धावेने धावसंख्या ही वधारली जाते ती
च्याकडे चालून येते, तर या फ्री हिटच्या संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज होतोय. नक्कीच या चेंडूवर मोठा फटका मारायचा हा इरादा असेल तो मात्र संदीप जाधव याचा. गौरेश आपल्या षटकातील पुढील चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, नक्कीच मात्र क्षेत्ररक्षक अनुप मातोंडकर झेल खाली येतोय. फ्री हिटची संधी असल्यामुळे मात्र दोन्ही फलंदाज 2 धावा या चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाय्याने पूर्ण करतायत. तर 2 धाव्याने धावसंख्या परावर्तित होते ती 32 धावा या धावफलकावर. या षटकातील उर्वरित शेवटच्या 2 चेंडूचा खेळ हा शिल्लक 2 चेंडू. नक्कीच मात्र 6-7 धावा जमवायचा हा इरादा बहुधा दिसतोय तो संदीप जाधव याचा. नक्कीच आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. खूपच बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा येतोय तो अवांतर चेंडूचा. या एका धावेने धावसंख्या परावर्तित होते ती 33 धावा या धावफलकावर. 8 गड्याच्या मोबदल्यात थोडीशी नाजूक अवस्था बहुधा दिसते, परंतु कमी धावांचे सामनेही या स्पर्धेदरम्यान नक्कीच रंगतदार झाले होते. हा देखील सामना रंगतदार होईल याबद्दल काही शंका नाही. नक्कीच गौरेश सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढील चेंडू हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला जातोय. यष्टीरक्षक विशाल कावळे याच्या हाती मात्र चेंडू विसावला जातोय. 5 चेंडूचा खेळ शेवटच्या षटकातील समाप्त होतोय. उर्वरित शेवटचा चेंडू या इनिंगची सांगता करणारा चेंडू साकण्यासाठी गौरेश हा गोलंदाज सज्ज होतोय. लॉंग ऑन मिड विकेट असं सजवलेलं क्षेत्ररक्षण, या सजवलेल्या क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्रायच्या टेशने चेंडू टोलून काढतोय. अनुप मातोंडकर चेंडूवर येतो, चेंडू अडवतोय. चेंडूची पुनश्च परती करेपर्यंत दोन्ही फलंदाज आपल्या चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाय्याने 2 धावा पूर्ण करतात आणि 2 धाव्याने 35 अशी धावसंख्या ही धावफलकावर लागते. तर 5 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 8 गड्याच्या मोबदल्यात 35 धावा हा स्वयंभू सोनसुरी कोकणेश्वर संघ बनवतोय आणि 36 धावांचं माफक असं आव्हान प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच कृष्णाई क्रिकेटर या क्रिकेट संघासमोर ठेवतोय. कृष्णाई क्रिकेटर संघ या सामन्यात हे 36 धावांचं आव्हान पेलतोय की अंतिम फेरीत प्रवेश करतोय की स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाचे गोलंदाज या फलंदाजांना जखडून ठेवतायत आणि या स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यास प्रयत्न करतात. हे सांगण्यासाठी आमचे साथी समालोचक योगेश परब यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि तमाम रसिक प्रेक्षकांच्या वतीने मी स्वप्नील सोनसुकर आपली रजा घेतोय. स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरी विपक्ष कृष्णाई क्रिकेटर्स या 2 संघांच्या वतीनं पहिल्या प्रयत्नात विचार केला. ज्या संघानं या स्पर्धेचा बोलबाला चालवलाय, विनय जाधवने षटकार चौकारांची फलंदाजीमध्ये त्याला योगदान दिलंय, तो खेळाडू आज मैदानावर कमी पडला. कमी धावसंख्येचा सामना, 30 चेंडू 36 धावांची आवश्यकता येणाऱ्या कालखंडामध्ये पल्ला गाठायचा आहे. विनय जाधव, सुनील अणसुरकर आणि मी म्हणेन भूषण जाधवला कार्य करावं लागेल, कारण समोर आहे तगडी फलंदाजी कृष्णाई क्रिकेटर्स संघाकडे. 11 संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ माजी आमदार सन्माननीय शंकरभाई कांबळे यांच्या शुभ हस्ते 8 तारीखला सकाळच्या सत्रात आणि त्यानंतर कालचा दुसरा दिवस आणि आजच्या स्पर्धेचा सांगतेचा दिवस. सांगतेच्या दिवसादरम्यान मान्यवरांची तोबागर्दी मंदिराळी या स्पर्धेच्या माध्यमातून आणि मान्यवरांबरोबर त्या स्पर्धेचा रोमांचक मैदानावर वाढला जातोय. ही स्पर्धा आजचा सांगतेचा दिवस. सांगतेच्या दिवसानंतर अजून एक स्पर्धा घोषित होते 30 आणि 1 मेला सन्माननीय साईश टाटेकर पुरस्कृत नाईट अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 7,000 आणि द्वितीय पारितोषिक 5,000 रुपये 30 एप्रिल व 1 मेला भुमैया कला क्रीडा मंडळ सकाळी लेखून आयोजित या स्पर्धेचं आयोजन. चला क्षेत्ररक्षण सजवा आणि अनुप मातोंडकर विनंती आपल्याला लवकरात लवकर चला मैदानात, कारण मेगा फायनलचा सामना आहे. अतिशय प्रेक्षकांची तोबा गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आरवली क्रिकेट संघ आयोजित आरवली प्रीमियर लीग APL 2022 क्रिकेटचा रणसंग्राम चळके विद्यमान 16 या मैदानावर रंगला जातोय.
tenniscricket.in च्या माध्यमातून गौरव सावंत आणि पूर्ण टीम शुभम प्रशांत आणि सुजय कुडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन ऑफिशियल पंच सर प्रदीप पेडेकर, सर बाबू टेमकर, कमेंट्री बॉक्स मध्ये तुषार गवंडी, कृष्णा देवजी, स्वप्नील सोनसुरकर आणि कमेंट्री बॉक्स मधून मी योगेश परब आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्पर्धेचा स्वागताचा दिवस. जो संघ विजयी होईल तो बाळू 11 संघासमोर आरवली प्रीमियर लीग 2022 क्रिकेटच्या रणसंग्रामात मेगा फायनलचा सामना खेळेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र नमस्कार करावा लागेल. या मैदानावर तब्बल 8 संघ सहभागी झाले आणि प्रीमियर लीगची स्पर्धा म्हटले की महत्वाचं असतं ते म्हणजे 8ही संघाचे संघ मालक. या 8ही संघाच्या संघ मालकांना खूप खूप प्रथमतः स्वागत, खूप खूप आभार. आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाच्या वतीनं सलामीची बिनीची जोडी ही मैदानावर पाऊल आजमावत आहे. कृष्णा क्रिकेटर संघाच्या बाजूने 30 चेंडू 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी आरवलीश्वर आरवली संघाचं जो प्रतिनिधित्व करतोय लक फॅक्टर म्हणून त्याला कर्णधार पद ज्याच्याकडे असतोय तो अनुप मातोंडकर स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. नवदीप खेळाडू उदयनमुख खेळाडू म्हणून ज्याची ख्याती तो तुषार परब नॉन स्ट्रायकर एंडला. कालच्या दिवसात 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि फिरकीचा जादूदार गोलंदाजी मार्कमार ज्यानं या मैदान गाजवलंय, अक्षरशः बोलबाला चालवलाय, ज्यानं आपल्या फलंदाजीनं महत्वाच्या सामन्यात कमी पडलाय. गोलंदाज सज्ज होतो विनय जाधव. पहिला चेंडू आडव्या बॅट पटका टोळण्याचा प्रयत्न, डप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर जातोय. लेफ्ट कट पद्धतीचा चेंडू आणि निर्धाव चेंडूनं पहिलं अधिवर्य पॉवर प्ले षटकाची पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पहिलं अधिवर्य पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एका बाजूला 38 सर्कलच्या आतमध्ये बाकी सर्व खेळाडू 2 खेळाडू या सर्कलच्या बाहेर. डीप मिड विकेट लॉक ऑनला एक खेळाडू पाहायला मिळतोय. बॅट हलकीशी एस लागतंय. पंच या ठिकाणी अपील केलंय पंचांकडे आणि कृष्णा क्रिकेटर संघाला पहिला हादरा रन मशीन स्वस्तामध्ये माघारी परतावं लागतंय अनुप मातोंडकर याला आणि मैदानामध्ये नवीन फलंदाज पावलं टाकतोय. अनुप याच्या जागी फलंदाजाला विनंती असेल लवकरात लवकर चला, कारण तुमचं लाख मोलाचं सहकार्य अंतिम क्षणापर्यंत महत्वाचं आहे. कारण जवळजवळ 5 वाजता येत आहेत, सूर्य थोडा मावळतीकडे आणि अजून मेगा फायनलचा सामना बाकी आहे मित्रांनो. फलंदाज जोपर्यंत इथपर्यंत येतोय तोपर्यंत फलंदाज दुसऱ्या मैदानामध्ये जात नाही. विनंती असेल लवकरात लवकर फलंदाजाने मैदानामध्ये जावं. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुभाषराव चिपकर मैदानामध्ये पावलं टाकतोय. तुषार परब याच्या साथीला एका बाजूला दगडी फलंदाजी आहे देवेंद्र दुरी आहे. विशाल कावले विस्फोटक तेहरी संगम ज्याच्या नावावर कोरला गेला. बऱ्याचदा उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर या तेहरी संगमनं नटलेला खेळाडू आज कर्णधार मध्ये कृष्णा क्रिकेटर संघाचा. विशाल कावले येणं बाकी पण डावकुरातच सुभाष वर्णी या मैदानावर सुरेख गोलंदाजी, टायलचा आवाज करून देणारी गोलंदाजी. गोलंदाजाचं का कौतुक केलं, फिरकीचा जादूगार ज्याला का संबोधलं गेलं कॉमेंट्री बॉक्स मधून, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण हे मैदानामध्ये मात्र प्राप्त करतोय तो विनय जाधव. बाळू 11 संघासमोर कोणता संघ हा येणाऱ्या कालखंडामध्ये 2022 APL चा मेगा फायनलचा सामना हा भिडेल. हा सामना या मैदानावर रंगला जातोय. 2 संघांच्या वतीनं सुरेख गोलंदाजी, टाळ्यांचे आवाज करून देणारी गोलंदाजी, निशब्द करणारी गोलंदाजी मैदानामध्ये. अनुप मातोंडकरची एक चूक आणि येणाऱ्या काल
खंडामध्ये उत्साहाचं वातावरण. स्वयंभू कोकणेश्वर स्पोर्ट्स संघाचं सांघिक धावपलकावर 0 धावा, 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. एका बाजूला अनिवार्य पॉवर प्ले षटकामध्ये विचार केला तर फलंदाजाला संध असते, पण या ठिकाणी या मैदानावर आपले कलात्मक गुण बहाल करतोय तो विनय जाधव. फटका फसलाय, धोक्याची घंटा जरूर बसले, चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी सुंदर क्षेत्ररक्षण. जवळजवळ लॉंग ऑनचा खेळाडू लॉंग ऑफ पर्यंत जाईपर्यंत डायव्ह शेवटच्या षडापर्यंत लावतोय ओंकार. 6 धाब्यानं खातं खोलतोय षटकारानं सुभाष आणि गोलंदाजी मार्कवर विनय. फटका फसलाय, डोक्याची घंटा जरूर वाजली आहे मैदानामध्ये. सुभाष शिपकर एका षटक्यावर नटलेली के बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा गडी बाद होतो पाठलाग करत असताना डीच युट्यूबचा कॅमेरा आहे. विनंती असेल ज्या कुंट्यांना पण उभे आहात, कारण वरती कॅमेरा हलतोय. सहा धाव पलकावर एकामागोमाग एक रतिभारती षटकारानं आक्रमण केलं. सुभाष शिपकरनं एका बाजूला तुषार परब मैदानामध्ये, नवदीप खेळाडू आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये, गौरेश शेगले मैदानामध्ये पावलं टाकतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. सुनील अणसुरकर आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. सुनीलला कानमंत्र जवळ दिलाय. आता मात्र समीकरण आहे 24 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 24 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. हा लेखाजोगा आपल्याला पाहायला मिळतोय. अनुप माटोणकर माघारी परतला स्वस्तामध्ये. त्यानंतर सुभाष शिपकरची एक षटकार आणि त्यानंतर झेलबादच्या स्वरूपात माघारी परततोय. विनय जाधव काम करतोय मैदानामध्ये आपला, पण उर्वरित काम करावं लागेल ते उर्वरितच्या गोलंदाजांना. तर दुसऱ्या बाजूनं प्रत्युत्तर द्यावं लागेल मैदानामध्ये ते या नवदीप खेळाडूंना. सहा धावा धावफलकावर क्षेत्र सजवलं गेलंय. मैदानावर डीप स्क्वेअरला डीप मिड विकेट, लॉंग कॉर्नरला लॉंग ऑफला, कव्हरला शॉर्ट पॉइंटला, सिडी मिड ऑन सिडी मिड ऑफला शॉर्ट थर्ड मिडला क्षेत्ररक्षण. सुंदर क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. कव्हर रिझनला पटका डीप पलंद कार्पेट पद्धतीचा. एकतीर धावसंख्येची पावलं द्विर धावसंख्येने, चौकमीची धावसंख्येने डोक्याची घंटा जरूर वाजली होती मैदानामध्ये. आणि मी म्हणेन जर परतीची पेक अतिशय सुरेख झाली असते तर एका फलंदाजाला हा नमस्कार करावा लागला असता मैदानामध्ये. गोलंदाजी भरपूर गोलंदाज सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं. सुनील अणसुरकर. मोठा फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला शॉर्ट एंड पुलचा फटका, पुल सक्सेसफुल. नजाकत बड़ा शॉट, तुषार परब के बल्ले से 6 रन्स के लिए डी से. धावा या धावफलकावर. सुनील अणसुरकरचं स्वागत केलंय षटकारानं. सुंदर क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक क्रिकेट ज्याला संबोधला जातो तर सन्मानजनक क्रिकेट पाहायला मिळतो. एक मोठा फटका, त्यानंतर संयमी खेळ, कारण अनुप मातोंडकर संघाची रन मशीन माघारी परतली आहे. जिम्मेदारी ही आपल्या खांद्यावर विशाल कांबळे आपलं काम पूर्ण करेल. पण विनय जाधव सांगतोय की एका बाजूला कार्य करावं लागेल, निर्धाव चेंडू तुम्हाला टाकावे लागतील आणि गोलंदाज सुनील अणसुरकर सज्ज होतोय.
शॉर्टपुट प्रकारचा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्कोर लेगला क्षेत्ररक्षक पहिला प्रयत्न प्रबल परतीची पेग तोपर्यंत जोखमी धावसंख्येकडे पावलं. परतीची पेग ही चुकीच्या पद्धतीनं क्षेत्ररक्षकाची ढिलाई आणि त्यावर 2 धाबा या धावपलकावर लगावत सांघिक धावपलकावर 16 धाबा धावपलकावर 36 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 16 धाबा या धावपलकावर मॅच हलकीशी कट लागून शॉर्ट थर्ड मॅचला क्षेत्ररक्षक तैनात 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 17 धाबा धावपलकावर 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 17 धाबा धावपलकावर हा लेखाजोगा आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील अणसुरकर सज्ज होतोय आपल्या षटकाची स्थगित करणारा अंतरिम चेंडूचा असून खेळ बाकी आणि स्ट्रायकर एंडला नवदीप खेळाडू मैदानावर तुषार परब सज्ज होतोय. शॉर्ट प्ले प्रकारचा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय. जवळ चेंडू सरळ सीमारेषा बाहेर 7 धावांसाठी डीझल. अक्षरशः पहिल्या षटकामध्ये हादरे बसले. जकडून ठेवलं होतं विनय जाधवनं. पण काय बोलायचं तुषार परब बद्दल. मूर्ती लहान कीर्ती महान नवदीप खेळाडू या मैदानावर सुरेख खेळाचं प्रदर्शन कालच्या सत्रापासून आजच्या सत्रापर्यंत कृष्ण क्रिकेट संघाचा जो विजयाचा झेंडा फडकवत ठेवलाय त्या सिंहाचा वाटा येणे तुषार परबचा. गोलंदाजीमध्ये सुंदर गोलंदाजी फलंदाजी सांघिक धावपलकावर 23 धाबा हा लेखासोगा विनय जाधव सज्ज होतोय. हलक्या हाताने केवळ करतोय खराब फटका आणि पहिल्या वेळी चेंडूवर मात्र माघारी परतावं लागतंय. 23 धाबा या धावपलकावर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा झालाय खेळ समाप्त. ठीक आहे. विनय जाधव आपले 100% योगदान देतोय. साथ द्यावी लागेल मैदानामध्ये. सुनीलची थोडीशी चूक आणि सुनील झालाय दंडात्मक मैदानात. सुंदर क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट सन्मानजनक क्रिकेट ज्याला संबोधत सन्मानजनक क्रिकेट पाहायला मिळतोय. 1 या धावसंख्येने सांघिक धावपलक एकेरी 1.5 धावसंख्येने वधारला जातोय मैदानावर. 24 धाबा धावपलकावर 36 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 गडी हे बाद झाले. 3 मोहरे हे माघारी परतलेत. कृष्णा क्रिकेटर सगळं तगडा खेळाडू येणं बाकी. 40 धावद्याला संबोधले गेले 35 धावद्याला संबोधले गेले. सुंदर आणि मिटून विकेट या नवदीप खेळाडूंचे आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलक मात्र पुढे सरकला जातोय. 25 धावा धावपलकावर 5 खेळी पूर्ण करतोय. आता विजयासाठी 11 धावांची अजून आवश्यकता. 36 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एका बाजूला भूषण जाधवला आणि विजय जाधवला कुठेतरी कार्य करावं लागेल. कारण सुनील अणसुरकर ठरलाय महागडा गोलंदाज मैदानात. 2 षटकारांची आतषबाजी जी टोलवली गेली. सुंदर फटके तुषार परबचे. शॉर्ट प्रकारचा चेंडू फटका बसलाय. धोक्याची घंटा वाजली ती मात्र तुषार परबचे. निष्काळजीपणाचा फटका लॉगॉनला सुरेख पद्धतीचा झेल आणि माघारी परतावं लागतंय. 2 षटकार एकेरी धावसंख्येची खेळ या मैदानावर 14 धावांची बहारदार खेळ हे मात्र संपुष्ट येत आहे. पण ज्या दरवाजे तुषार परबने उघडे केले आहेत आणि वर्चस्वरागत एका बाजूने विजयाचा झेंडा कोणता संघ या मैदानावर मात्र फडकवतोय ती मात्र येणारी वेळ येणारा काळ ठेवतोय. तोपर्यंत वळूया सुमधुर संगीताकडे.
खेळाडू मैदानामध्ये विशाल कावले 25 धावा या धावफलकावर 4 चेंडूंचं झालं की सबब तो 2 धावा खर्च करतोय. 2 मोहरे हे प्रतिस्पर्धी संघाचे आहे. कृष्णा क्रिकेटर संघाचं तुषार परब सारखे तगड्या खेळाडूला माघारी परतावं लागते झेलबादच्या स्वरूपात. शॉर्टप्ले प्रकारचा चेंडू टप्पा पडला तर थोडीशी उंची घेतोय. निर्धाव चेंडून सांगता 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. सांघिक धावफलकावर 25 धावा 36 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना उर्वरित काही या षटकातील अजूनही तुषार परबच्या सुंदर फटक्यामध्ये 14 धावांची बहारदार केली आणि 14 धावांबरोबर त्याला 2 उत्तुंग बद्दलीचे षटकार टोलावले. त्यासाठी सन्माननीय समीर धुरे याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक तुषार परब याला. सांघिक धावफलकावर 25 धावा आणि समीकरण आता मात्र विजयासाठी 12 चेंडूंचा असूनही खेळ बाकी. विनय जाधवचं कौतुक करावं लागेल. सुरेख गोलंदाजी करतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर 12-11 संघ मालक आणि नजरा टाकतायत. कोणता संघ आमच्या संघासमोर परत भिडेल? कृष्णा क्रिकेटर्स येईल की स्वयंभू कोकणेश्वर स्पोर्ट्स संघ हे आमच्याबरोबर या मैदानावर मेगा फायनलचा सामना घेईल. 25 धावा धावफलकावर 12 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संघाचा हुकमी एकावन्न ज्याच्याकडे नजरा तो भूषण जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. बाहेर जर चेल पकडला तर सचिन भाकर याचकडून फेस्का थंड बॉटल 25 धावांच्या धावफलकावर 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय. 12 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. सामन्याला सुरुवात करा विनय जाधव कारण जवळजवळ 5 वाजून जात आहेत. मेगा फायनलचा सामना आहे आणि मेगा फायनलचा सामना सुद्धा जरा जास्त षटकांचा खेळवायचा आहे. विनंती असेल आपलं लाख मुलाचं सहकार्य हे अंतिम क्षणापर्यंत तसंच राबवलंय कारण सुरुवातीपासून तुम्ही सुंदर सहकार्य केलं या मैदानावर. 25 धावा धावफलकावर फक्त 2 धावा खर्च करतोय. 2 मोहरे जण गारद केले तो यष्टांच्या मागे उभा. जमनीनगरचा डीपोलंद कार्पेट पद्धतीचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं परतीची फेक तोपर्यंत 1 धाव ही धावफलकावर. 1 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 26 धावा. समीकरण आहे मैदानामध्ये 11 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 10 धावा विचार केला तर सन्मानजनक क्रिकेट घ्यावं लागेल तो कृष्णा क्रिकेटर संघाला. आणि एका बाजूनं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्याला निशब्द करणारी गोलंदाजी संबोधली गेले ती निशब्द करणारी गोलंदाजी ही जोखमीची करावी लागेल मैदानामध्ये. ते स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाला. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. समजेलगतचं सेलिब्रेशन क्षेत्ररक्षक परतीची पेक विशाल गावल्याची धोक्याची घंटा बसले. पॉपिंग गिलमध्ये सुरक्षितरित्या पोहोचला जातोय. सुंदर परतीची पेक ही टाळ्यांची आवाज येऊन जाणार आहे आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 27 धावा या धावफलकावर. 27 धावा या धावफलकावर ज्यावेळी धोक्याची घंटा वाजली त्यावेळी पूर्ण टेन्शन आहे देवेंद्र धुरीच्या डोक्यावर तोंडावर मुखवट्यावर पाहायला मिळालं कारण विशाल कावल्यासारखा तगडा खेळाडू आहे आणि जबाबदारी अजून एक तगडा खेळाडू मैदानामध्ये पावलं टाकणं बाकी तो देवेंद्र धुरी मैदानामध्ये येणं अजूनही बाकी. सुरेख गोलंदाजी टप्प्याची गोलंदाजी भूषण जाधवची. सामना जरी कमी धावसंख्येचा असला तरी प्रतिस्पर्धी संघाला आम्ही काही सामना देणार नाही कारण हे मैदान आम्ही गाजवलंय आणि मेगा फायनल मध्ये आम्ही प्रवेश करणार असं स्वयंभू कोकणेश्वर स्पोर्ट्स संघ ह्या मैदानावर दाखल होतोय. पुन्हा एकदा कमबॅक करतोय मैदानावर. समीकरण 27 धावा या धावफलकावर. फटका या ठिकाणी धोक्याची घंटा वाजले. विनय जाधव सेफ अँड स्क्रीनवर आणि भूषण जाधवला ज्या कामासाठी आणलं होतं ते काम पूर्ण करतोय. समीकरण होतं मैदानामध्ये 12 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आणि समीकरण मैदानामध्ये बनलं जात आहे 8 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 9 धावांची आवश्यकता. धुरी येणार मैदानामध्ये षटकारानं सामना समाप्त करणार की दुसऱ्या बाजूने नवदीप खेळाडूला संधी असणार. आलेली वेळ आलेला काय ठरवतोय वळूया सुमधीर संगीताकडे. DJ
त्याच्या माध्यमातून सन्माननीय दिलीप साळगावकर यांचे या ठिकाणी आगमन आपल्याला साळगावकर साहेब विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन या ठिकाणी स्थानपद द्यावा. सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून 27 धावा या धावफलकावर. तसेच सन्माननीय एकनाथ केरकर यांचं उद्या या ठिकाणी आगमन आपल्याला पण विनंती केरकर साहेब आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी येऊन स्थानपद द्यावा. सामना अतिशय रंगात मुकेश आणि विशाल कावले वाघाडी परतलाय. खरा फटका फसलेला फटका हा मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय स्वयंभू कोकणेश्वर संघ या मैदानावर. कृष्ण क्रिकेटर्स संघ थोडासा झकडला येतोय. उंचखुरा खेळाडू या मैदानावर अनिकेत सज्ज होतोय. 27 धावा धावफलकावर 8 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. समीकरण होतं मैदानामध्ये 12 चेंडू 11 धावा पाहिजे होत आहेत. पण भूषण जाधवची कमालीची गोलंदाजी टाळ्यांची आवाज करून देणारी गोलंदाजी मैदानामध्ये. आडव्या बॅटला फटका पाहायला मिळतोय झेलबादच्या स्वरूपात. अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन भोपळा घेऊन माघारी परततोय. भूषण जाधव अक्षरशः डंका गाजवतोय मैदानावर. जाधवने कमबॅक केलं आणि विनय जाधवच्या पावलांवर पाऊल टाकत मैदानावर भूषण जाधवनं अक्षरशः फलंदाजांना नाचवले. कृष्ण क्रिकेटर संघाच्या बसुराव तुषार परबचा फसलेला फटका, विशाल कावलेची आणि अनुप मातोंडकरची चूक, अनिकेतचा फसलेला फटका हे कृष्ण क्रिकेटर संघाला जवळजवळ बरंच काही सांगून गेले. मैदानावर दडपण आलाय. 7 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आणि हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भूषण जाधव सज्ज होतोय. ज्यानं काल 44 धावांची बहारदार खेळी त्यानं केले. चौफेर फटकेबाजी मारण्यासाठी माहीर तो गोलंदाज भूषण जाधव. आडव्या बॅटने मोठा फटका शॉर्ट टेम्पलचा डीप मिड विकेटला चेंडू सीमा रेषेबाहेर. देवेंद्र धुरी ऑन फायर मैदानामध्ये डीजे. कामगिरी का कौतुक केलं देवेंद्र धुरेचं. सन्माननीय शुभोध डिसोजा याचकडून 200 रुपये आणि सन्माननीय बर्डे साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्माननीय गौरेश बर्डे यांच्याकडून 200 रुपये, डिसोजा साहेबांकडून तब्बल 200 रुपये. एक षटकार 400 रुपयाचा धरतोय आणि संघाचा संघ मालक स्वतः मालक मला का संबोधलं गेलं या मैदानावर हे देवेंद्र धुरे दाखवून दिले प्रणय मैदानावर. आज नक्कीच देवेंद्रचं स्वागत. समीकरण मैदानामध्ये आता मात्र 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चेतन गडेकर. स्ट्रायकर एंडला फलंदाज गौरेश धुरी पाहायला मिळतोय. जो सामन्यामध्ये त्यानं कब्जा केला होता आणि शेवटच्या क्षणाला देवेंद्र धुरीने स्वागत केले भूषण जाधवच्या षटकारानं. अक्षरशः रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणं, अक्षरशः फॅन खुश झाले देवेंद्र धुरीवर. चलो काही पुण्यातून शुभेच्छा आहेत अक्षय धुरीच्या खास करून देवेंद्रसाठी. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. लेब्रिक पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळला जातोय. समीकरण मैदानामध्ये 5 चेंडू विजयासाठी आता मात्र 3 धावांची आवश्यकता. हॅलो सागर तीर्थ ग्रामपंचायत सदस्य श्री सौभाग्यवती स्मिता मॅडम, त्यानंतर सोबत गायत्री गोडकर आणि सुषमा गोडकर यांचं आगमन होते. मंडळाच्या वतीने मी त्यांना विनंती करतोय की मोठा फटका मारला होता MS अनुष्काईला सामना समाप्त षटकारानं आणि कृष्ण क्रिकेटर संघ बाळू 11 संघासमोर पुन्हा एकदा तोच सामना. हा मैदानावर जो मगा सामना आलाय तसा मेगा फायनलचा सामना हा मैदानावर रंगला जातोय.
माध्यमातून तुषार परब याला समीर दुरे याच्याकडून 200 रुपये आणि देवेंद्र दुरे याला षटकार डोकल्याबद्दल डिसोजा साहेबांकडून 200 रुपये आणि बर्डे साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक विनंती करतोय. दोन्ही खेळाडू तुषार परब आणि देवेंद्र दुरे या ठिकाणी यायचं आहे. आपलं पारितोषिक या ठिकाणी येऊन घेऊन जायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच टर्निंग पॉइंटला जेव्हा फटके ज्यावेळी सर्वांचे फसले होते आणि टर्निंग पॉइंटला